नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज मी तुमच्या समोर आणखी एक जाहिरात घेऊन आलेलो आहे जी 10वी पास उमेदवारांसाठी असणार आहे। बघा, जीएमसी मुंबई यांची जाहिरात जी आहे नुकतीच आजच्या वृत्तपत्रात जी आहे तर ती जाहीर झालेली आहे। बघा, लोकमत इथं ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत जे मुंबईमधील जीएमसी आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यासाठी ही वॅकन्सी आलेली आहे। तर कशासाठी वॅकन्सी आली बघा, सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यांच्यासाठी आलेली आहे। पुढचं नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई हे दुसरं। तिसरं परिचर्या शिक्षण संस्था मुंबई। पुढचं शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई। पाचवा आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई 5। 6 पोद्दार रुग्णालय मुंबई। पोद्दार वैद्यक महाविद्यालय मुंबई। तर या 7 वेगवेगळे रुग्णालय किंवा ते कॉलेजेस आहेत, तर तिथं ही वॅकन्सी जी आहे तर ती आलेली आहे। तर मित्रांनो, गणपतीचा उत्सव चालू आहे आणि याच गणेश उत्सवाच्या निमित्ताने इग्नाइट अकॅडमीने आपल्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 20% ऑफ पर्यंतची सूट इथं दिलेली आहे। फक्त एक कोड यूज करायचा आहे, तो आहे बाप्पा, आणि ही ऑफर 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या दरम्यान असणार आहे। म्हणून या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकतात। आणि ही जी जीएमसी ची बॅच आहे तर याला देखील तुम्हाला 20% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही बाप्पा कोड जो आहे तर तो यूज करू शकतात। सध्या जीएमसीच्या खूप साऱ्या जाहिराती ज्या आहेत तर त्या येत आहेत। 10वी पास उमेदवारांना इथं संधी आहे, तर त्याच्यासाठीच आपण एक रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचा समावेश असणारी रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे। बघा, ही जाहिरात बघा, अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यक महाविद्यालय मुंबई यांच्या गट द चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्याबाबत जाहिरात सन 2025। बघा, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग यांच्या मुंबई अधीनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येणार आहे। याच्यासाठी उमेदवारांकडून जे आहे तर ते अर्ज मागवण्यात येणार आहे। बघा, इथं त्यांनी सांगितलेले बघा, उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना इत्यादी सर्व त्यांनी पुढे दिलेले आहेत। बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलं की 7 वेगवेगळे ठिकाणी ही पोस्टिंग असणार आहे। बघा, गट संवर्गातील आहे आणि एकच वेतन श्रेणी आहे सगळ्यांना। बघा, S1 15,500 ते 47,600। खूप सारे उमेदवार म्हणतात की मुंबईला राहायचं आणि 15,000 राहायचं। मित्रांनो, हे 15,000 तुमचं बेसिक पे आहे। या 15,000 वर लगेच तुमचे 7 आता 53 ते 55% तुमचा डीए जो आहे तर तो चालू। याचा जर तुम्ही निम्मे जरी काढलं तर 7,500, तर इथंच तुमचं पेमेंट जे आहे तर ते 20,000च्या पुढे जे आहे निघून जातं। बघा, इन हँड जर तुम्ही पाहिलं ना तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला 25,000 रुपये 25K एवढं इन हँड पेमेंट जे आहे तर ते इथं येणार आहे। आणि नंतर जेव्हा 8वं वेतन आयोग लागू होऊ शकतं तर ते हेच पेमेंट तुमचं 25 ते 40 ते 50 पर्यंत जे आहे तर ते जाऊ शकतं, कारण की जे आहे तर ते भविष्यात पेमेंट वाढणार आहेत सगळ्यांचे। तर म्हणून पेमेंट हा क्रायटेरिया जर तुम्ही बघत असाल तर तो क्रायटेरिया इथं मीट होणार नाही मित्रांनो, पेमेंट भविष्यात तुमचं वाढणारच आहे। बघा, सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यांच्यामध्ये 99 पदांसाठी वॅकन्सी आलेली। किती? 99। नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे यांच्यासाठी 6 जागा आहे। पुढचा आहे परिचर्या शिक्षण संस्था मुंबई 11 जागा आहेत। शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय 29 जागा आहेत। आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य 6 जागा आहेत। पोद्दार रुग्णालय 45 जागा आहेत। पोद्दार वैद्यक महाविद्यालय यांच्या 15 जागा आहेत। टोटल 211 जागा आहेत। बघा, मागे जी त्याची एक जाहिरातीसारखा एक नमुना आला होता ना, त्याच्यात त्यांनी 210 जागांचा मेन्शन केलेला होता, पण आज त्यांनी इथं 211 जे आहेत तर ते जागा दिलेले। मे बी ते बिंदू नामावलीनुसार एक जागा ऍडजस्ट झाली असेल त्यांची। बघा, अर्ज कधी सुरू होणार आहेत? बघा, अजून वेळ आहे अर्जांना, 3 सप्टेंबर पासून हे सुरू होणार आहेत। मे बी ते गणपती उठायची वाट पाहत असतील, म्हणजे गणपतीचं थोडंसं माहोल जाऊ देवा, कारण की उमेदवार फॉर्म भरणार नाही म्हणूनच त्यांनी मे बी डेट नंतरची दिली असेल। आणि 24/9/2025 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे। आता अर्ज कशा पद्धतीने भरायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तोपर्यंत तुम्ही काही अर्ज भरू नका। आलं लक्षात? आता
संपूर्ण माहिती त्यांनी दिली जाणार। बघा शैक्षणिक अर्हता इथं काय सांगितलेले की 10वी उत्तीर्ण असावा, 10वी पास असावा, सोबत मराठी भाषेचं ज्ञान असावं। मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय की तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या याच्यावर मराठी हा विषय असला पाहिजे। पुढचं वयोमर्यादा ही ओपन वाल्यांसाठी किती असणार आहे 18 ते 38, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 एवढी वयोमर्यादा जी आहे तर ती असते। परीक्षेचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं, एक्झाम पॅटर्न जर इथं पाहिलं बघा, 1 मराठी, 2 इंग्लिश, 3 सामान्य ज्ञान आणि 4 बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे विषय आपल्याला इथं बघायला मिळतात। यांचा दर्जा जरी 10वीचा असला, नुकतंच आता जे आहेत तर ते जीएमसी छत्रपती संभाजीनगरची परीक्षा चालू आहे मित्रांनो। 10वीचा जरी दर्जा असताना परीक्षेचे प्रश्न खूप अवघड येते, म्हणजे वाटल्यास तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्याचा अनालिसिसचा तो एकदा तुम्ही बघा, तुम्हाला नक्की बघायला मिळेल की हे प्रश्न काय 10वीच्या बेसिसवर विचारले जाते, हे प्रश्न थोडे कठीणच जे आहेत तर ते दिसत आहेत। बघा 25 प्रश्न 50 गुणांसाठी, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 100 प्रश्न 200 गुण। शक्यतो याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे, पण आता छत्रपती संभाजीनगरला ग्रुप लेवल टाइम होता, तर याला पण ग्रुप लेवल टाइमरचं नोटिफिकेशन लवकरच येऊ शकतं। बघा 2 तास कालावधी असणार आहे, पण 2 तास सलग नाही मिळणार तुम्हाला मित्रांनो। इथं 30 मिनिटे, 30 मिनिटे आणि 30 मिनिटे, तर असे हे A B C D असे 4 सेक्शन करूनच जे आहेत तर ते तुम्हाला देतील। या 4 सेक्शन मध्ये प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने ते ऍडजस्ट करून देतील। ही परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे तर ती होणार आहे। आता ही परीक्षा IBPS घेणार आहे, TCS घेणार आहे, याबाबत जेव्हा ते पोर्टल ओपन होईल आपल्याला कळूनच जाईल काही दिवसानंतर। ओके, पुन्हा इथे ना यांनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विषयी उल्लेख केलेला आहे, पण ही त्यांची जी आहे तर ती ड्राफ्ट जाहिरात होती, ड्राफ्ट जाहिरात आहे बरं का मित्रांनो। ही जी मी तुम्हाला सांगतोय ही ड्राफ्ट जाहिरातीमध्ये त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख केलेला आहे। अजूनही त्यांची ओरिजिनल जी फुल PDF आहे ते एकदम क्लिअर क्रिस्टल एकदम छान पद्धतीने येते ना, तर ती अजून आलेली नाही, तोपर्यंत आपण म्हणू नाही शकत। कारण की बघा तिथे 210 म्हटलं होतं, आले इथं 211 जागा आणि इथं म्हटले निगेटिव्ह। आता हे खरंच निगेटिव्ह आहे का, कारण की आतापर्यंत तरी कुठल्याच जीएमसीला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नव्हतीच, तर आहे का ते आपल्याला नक्की बघणं इथं गरजेचे असणार आहे। बघा ही सर्व कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना जे आहे तर ती लागणार आहे, तर ती आजच तयार असली पाहिजे। आणि पैशांचा देखील जुगाड करून ठेवा, 1000 आणि 900 रुपये जे आहेत तर ते गोळा करून ठेवा। माजी सैनिकांना मात्र कोणत्याही पद्धतीचं शुल्क लागणार नाही। या गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या तयारी जी आहे तर ती कुठल्याही कोर्सवर तुम्हाला 20% ऑफ मिळू शकतो। आपले विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मित्रांनो, जे आहेत तर ते फॉर एक्झाम्पल MPSC UPSC ची असेल, तलाठी भरतीची बॅच आहे आपल्याकडे, कृषीची आहे, इव्हन दो शालेय विद्यार्थ्यांसाठी नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, यांच्या देखील बॅचेस उपलब्ध आहेत। सर्वांवर तुम्हाला 20% ऑफ जे आहे तर ती मिळणार आहे, म्हणून तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या। आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ जीएमसी संदर्भात असतील। बघा जीएमसी संदर्भातली एक सिरीज पण सुरू आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याचे PYQ अनालिसिस घेत आहोत, तयारी कशा पद्धतीने करायची ते घेत आहोत। बघा इंग्लिशचं सिरीज सुरू आहे, किरण सरांनी मॅथ अँड रिजनिंगचं सिलेबस डिकोडिंगचं सिरीज घेतलंय, त्यासोबतच एक स्टेट बोर्डची सिरीज चालू आहे, नितीन सर खूप छान पद्धतीने शिकवत आहेत, तर ते तुम्ही अवश्य बघितले पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपला जो कार्यक्रम चालतो तर तो चालूच आहे अपडेट्स वगैरेचा, तर ते पण तुम्ही आपल्या चॅनलवर जे आहेत तर ते बघू शकतात। याच्यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे तर ते आजच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।